बोधकथा. एका गावात दोन मित्र राहत होते. एक होता रमेश, सत्यवंत, प्रामाणिक आणि शांत स्वभावाचा, तर दुसरा सुरेश, थोडा धूत पण खूप हुशार. दोघांची मैत्री खूप जुनी होती. पण एक दिवस एका सोन्याच्या नाण्याने सर्व काही बदलून टाकलं. रमेश: सुरेश, मला शेतात एक सोन्याचं नाणं सापडलं. आपण गावापंचाकडे द्यायचं का? सुरेश हसत: अरे बाळवट आहेस का, आपण दोघं वाटून घेऊ. रमेशने सत्य मार्ग निवडला, पण त्याच्या या निर्णयामुळे सुरेश नाराज झाला. पण काही दिवसांनी गावात एक चोरी झाली आणि बिनपुराव्याच्या आरोपात रमेशला दोषी ठरवलं गेलं. पण शेवटी सत्य बाहेर आलं. खरा चोर सापडला आणि गावकऱ्यांना कळलं, सत्य कधीच लपून राहत नाही. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी सत्य आणि प्रामाणिकपणाला धरून राहा, कारण शेवटी विजय सत्याचाच होतो. मित्रांनो, या बोधकथेतून असा बोध मिळतो की सत्याचंच नेहमीच रक्षण करा, कारण वेळ लागली तरी सत्याचाच विजय होतो.